त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला, पण म्हटलं आज मस्त तिखट तडकावाली आपण मसूरची डाळ बनवूया. मग डाळ स्वच्छ धुवून घेतली, थोडा वेळ भिजत घातले, तेल टाकलं, तेलामध्ये जिरे टाकले आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट टाकली, थोडी जाडसरच वाटून घेतली, हिरवी मिरची टाकली, हिंग टाकलं आणि चिरलेला एक कांदा टाकला आणि भाजून घेतला आणि पिकलेला टोमॅटो पण बारीक चिरून याच्यामध्ये टाकला आणि थोडीशी मिरची पावडर टाकली, आवडीनुसार पावडर मसाले टाकून घेतले आणि थोडीशी हळद पण टाकली आणि मस्त परतून घेतलं. टोमॅटो आपला एकदम मॅश होई पण भाजून घेतला. मग धुतलेली डाळ याच्यामध्ये टाकून घेतली आणि पाण्याच्यामध्ये थोडंसंच ओतायचं, खूप पण पाणी टाकायचं नाही आणि एक 5-10 मिनटात ही भाजी आपली तयार होते. भाजी शिजून झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची. अशी तुम्ही खाऊ शकतो, पण आपल्या तडकावाली झणझणीत पाहिजे. मग तेलामध्ये थोडंसं कडकडी तेलामध्ये जिरं टाकलं, लसूण थोडा जास्त टाकला, हिंग टाकली आणि लालवाल्या मिरच्या टाकल्या आणि मस्त त्याचा खमंग तडका दिला आणि इतकी सुंदर डाळ झालेली आहे म्हणून सांगू तुम्हाला. तुम्ही 1 पोळी काय 2 पोळ्या तर नक्की खाल. ही डाळ जास्त शिजवायची नाही, डाळ पण दिसली पाहिजे. तर नक्की बनवा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.